आम्ही बोरपट्टीमध्ये शेणवे मठात वरती राहत होतो. नंतर वडिलांची फार आमची इच्छा होती हिंदीमध्ये शिकावं म्हणून. त्यावेळेला पंचवटीत म्युन्सिपाल्टीची हिंदी शाळा होती. 4थीमध्ये आणि 5वीमध्ये तिकडे पंचवटीत मी हिंदी शाळेत शिकलो. नंतर नाशिकला हिंदी शाळा नसल्यामुळे मला मुंबईला वडिलांनी आमच्या काकांकडे पाठवलं व तिथे मारवाडी विद्यालय अपेरा हाऊसला हिंदी शाळा होती, तिथे शिक्षण घ्यायला पाठवलं. त्यानंतर माझं काही मन रमेना त्याच्यामध्ये सायन्समध्ये. आणि माझं ड्रॉईंग पहिल्यापासून चांगलं असल्यामुळे आणि त्यावेळेला आर्किटेक्चरबद्दल आम्हाला काहीच कल्पना, कोणालाच काही कल्पना नव्हती आर्किटेक्चर शिक्षण आहे म्हणून. नंतर मला कळालं बडोद्याला आर्किटेक्चरबद्दल शिक्षण चालू आहे तिथे. मग तिथे मला इंटरव्ह्यूला बोलवलं गेलं. इंटरव्ह्यूमध्ये आउट ऑफ गुजरात स्टेट फक्त 10 जणांना ॲडमिशन होत्या, त्याच्यात माझा नंबर लागला. नंतर तिथे आम्ही राहून 5 वर्ष शिक्षण घेऊन 1965ला शिक्षण PhD पदवी घेऊन नाशिकला आलो. मी आल्यानंतर 1965ला नाशिकला आल्यानंतर वडिलांनी इथे बोलून घेतल्यानंतर मला रघुनाथ मालपाणी आर्किटेक्ट बनवून त्यांच्याकडनं मला कॉल आला तिथे. आणि मला त्या ऑफिसला त्यांनी बोलवलं. मी तिथे जॉईन झालो आणि 3 वर्ष तिकडे काम केलं. नंतर 1968 ते 1970मध्ये मला एक मोठं प्रोजेक्ट 1 VR कॉलनी म्हणून 40 प्लॉटचा आर्किटेक्ट म्हणून काम मिळालं मला, पहिलं काम. ते मी इंडिपेंडंट काम सुरू केलं. नंतर 1970मध्ये मला विसुवो पाटणकर म्हणून इंजिनियरची नाशिकला फर्म होती, त्यांची इंडिव्हिज्युअल होते ते लोक. त्यांना मी भेटलो आणि त्यांना विचारलं की आपण आर्किटेक्ट म्हणून मी तुमच्या ऑफिसला जॉईन होऊन पार्टनरशिप करू आपण. तर त्यांनी होकार दिला. मग आमची मेसर्स पाटणकर गुप्ता & असोसिएट म्हणून ही पार्टनरशिप फर्म तिकडनं 1970पासून सुरू झाली. गांधी रोडला, तेव्हा गांधी रोडला ऑफिस होतं. नंतर आमचं ऑफिस गोळे कॉलनीमध्ये शिफ्ट झालं. 2000पर्यंत मी त्यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये काम केलं. त्याच्यानंतर आमचे लहान बंधू सुरेश गुप्ता आर्किटेक्ट होते, ते म्हात्रेकडे पार्टनर होते. ते नंतर ते इंडिव्हिज्युअल झाली, त्यांची फर्म होती. नंतर गुप्ता असोसिएट आर्किटेक्ट प्रायव्हेट लिमिटेडमधून मी 2001 साली डायरेक्टर म्हणून जॉईन झालो. सत्यप्रकाश आर्किटेक्ट झाले होते म्हणून मग आम्ही दोघांनी एकत्र काम करायचं ठरवलं. ते 70-71पासून आम्ही जे सुरू केलं ते 87-88पर्यंत आम्ही दोघेही स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करेपर्यंत 16-17 वर्ष आमची प्रॅक्टिस चालू होती. इथे आनंदवलीला भोसला स्कूल शेजारी एक फॉरेस्ट सोसायटी 41 बंगल्यांची, ती केली. त्याच्यानंतर इथेच समर्थनगरमध्ये त्रिमूर्ती सोसायटी म्हणून आहे, ती अशीच 24-25 बंगल्यांची सोसायटी केली. त्याच्यानंतर इथेच समर्थनगरमध्ये अक्षर सोसायटी म्हणून आहे. अशी सोसायटीची कामं करायला आमची दोघांची सुरुवात झाली. इंडिव्हिज्युअल बंगल्याची कामं पुष्कळ झालेली आहेत. सरांबद्दल माझी त्यांची पार्टनर झालो तेव्हा ओळख पण नव्हती. तेव्हा एकमेकाच्या स्वभावाची आम्हाला काहीही कल्पना नव्हती. पण सुदैवाने आमचं ट्युनिंग जमलं आणि आम्ही एकत्र काम केल्यानंतर आम्ही दोघं वेगळे होईपर्यंत आमच्यामध्ये एकदाही वादविवाद झाला नाही. लोकांना कमीत कमी खर्चामध्ये आणि बजेटमध्ये बंगले पाहिजे असल्यामुळे ते 1 VR सोसायटीचे बंगले आम्ही 15,000 रुपयामध्ये 2 रूम किचन आणि 1 रूम किचनचे त्यावेळेला त्याची कॉस्टिंग पडली होती. लोड बेरिंग स्ट्रक्चर असल्यामुळे अतिशय इकॉनॉमिकल खर्चामध्ये बंगले तयार झाले. नंतर समर्थनगरमधला मोठा लेआउट तो नंतर करण्यात आला. त्यामध्ये 2 सोसायटी, एक अक्षर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी व त्रिमूर्ती कोऑपरेटिव्ह सोसायटी असे मोठ्या प्रमाणात बांधण्यात आले.
त्रिमूर्ती सोसायटी एक अक्षर सोसायटी प्रोफेसर लोकांची होती. त्या लोकांना पण कमीत कमी खर्चामध्ये बंगले पाहिजे असल्यामुळे ते पण लोड बेरिंग स्ट्रक्चरमध्ये करण्यात आले. समर्थनगरला लेआउट करताना आम्ही स्पेसिफिकली ओपन स्पेस सेंट्रली लोकेट केल्यामुळे पब्लिकला ती वापरता आली. गुप्ता साहेबांबद्दल सांगायचं म्हणजे शब्द कमी आहेत, कारण आमच्या सोसायटीचं सगळं जे काय हे आहे अक्षर कोऑपरेटिव्ह सोसायटीचं सगळं डिझाईन आर्किटेक्ट सगळं त्यांनी डिझाईन केलं आहे. पूर्ण त्यांचं जे काय बहुमोल वाटा आहे या सोसायटीच्या योगदानामध्ये आर्किटेक्टपासनं सगळंच म्हणजे कन्स्ट्रक्शनपासनं. पण 71ला आपण फॉर्म केली सोसायटी 71 साली. 75ला आम्ही राहायला आलो. लाईट रस्ते पाणी काही नव्हतं, पण ह्या सरांनी एवढं सुंदर कन्स्ट्रक्शन करून दिलं गुप्ता सरांनी की अनेक वर्ष आम्हाला बघायला लागले नाही. आता 82 वर्षी पण सर ज्या उल्हासाने जोमाने कार्य करतायत त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते. त्याबद्दल त्यांचे परत एकदा धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. मेरा और सत्यप्रकाश जी का दोस्ती 1985 से है. वो एक्चुअली मेरे गॉडफादर है और उनको हम RBI के नाम से पुकारते, रिज़र्व बैंक ऑफ इंडिया, क्योंकि मैं आज जो कुछ भी हूँ उसमें उनका बहुत बड़ा हाथ है. मेरे को खड़ा करने में उन्होंने मेरे को फाइनेंशियल मॉरल सब सपोर्ट किया है. मैं शादी करके आई तो मुझे पता चला इनके प्रोजेक्ट्स बहुत बड़े बड़े प्रोजेक्ट्स हैं. इनका थिएटर है, बहुत बड़ी बड़ी सोसाइटियाँ बनाई हैं. तो वेरी गुड फील. जब यहाँ से ये जा रहे थे ना मॉरिशस के लिए जा रहे थे तो मैंने उनके लिए गाना गाया था. तो इन्होंने कि मेरे पिया गए रंगून वहाँ से किया है टेलीफोन. तो इन्होंने वहाँ से मॉरिशस से मेरे लिए फ़ोन किया था. फिर फ़ोन किया तो फिर किसी दूसरे ने उठाया तो फिर बुलाया नहीं, बोले गगन को बुलाओ करके. तो फिर मेरे से उन्होंने बात की तो मुझे बहुत अच्छा लगा. मुझे उसके लिए मुझे उनकी ये आदत अच्छी लगती है कि वो कम बोलते हैं पर सब समझ जाते हैं. कम बोल के भी समझ जाते हैं सब, और दिल की फीलिंग जो भी रहती है मन का वो उनको बोलना नहीं पड़ता है. मेरे पापा हमेशा से शांत स्वभाव के रहे हैं और मैं नहीं हूँ. सो विद टाइम आई हैव लर्न कि है ना उनके जैसे शांत स्वभाव के साथ में चीज़ें कैसे हैंडल करनी चाहिए. और रही चाचा की बात, तो चाचा से मैं एक बहुत अच्छी चीज़ सीखी हूँ कि उन्होंने जिस तरीके से उनकी जर्नी की है, उनकी लाइफ की है, वन थिंग ही मेड श्योर कि एक सस्टेनेबल एनवायरनमेंट ज़रूर होना चाहिए. वॉट एवर यू आर बिल्डिंग, आप कुछ भी बना रहे हो उसमें एक सस्टेनेबिलिटी होनी चाहिए. एंड उसके साथ में नेवर फॉरगेट व्हाट योर रूट्स आर, और उसमें आप सोसाइटी के लिए क्या बेनिफिट कर सकते हो दैट यू शुड नेवर फॉरगेट. माझं जेव्हा लग्न ठरलं, सो इट इज़ अ लव्ह मॅरेज. अँड सिन्स इट इज़ अ लव्ह मॅरेज, ऑब्वियस रिझन्स त्याच्यामध्ये कल्चरल डिफरन्सेस होते आणि फॅमिली डिफरन्सेस होते आणि खूप साऱ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या होत्या. बट इवन दो एवढे सगळे डिफरन्सेस असल्यावरती पण ॲट हिज एज, बिकॉज ही इज 80 अँड ॲक्सेप्टेबिलिटी ही आपण नॉर्मल सिनॅरिओजमध्येच कमी असते. बट इवन दो ॲट दॅट एज ही वॉज व्हेरी मच ॲक्सेप्टेबल की ओके दिस इज अ मेंबर दॅट इज गोइंग टू कम इन आवर फॅमिली अँड ही इज गुड इनफ. सो तो जो मोमेंट होता तो खूप जास्त माझ्यासाठी महत्त्वाचा होता. माझं लहानपण मी नाशिकमध्येच जन्माला झालेलं आहे, त्याच्यामुळे मी स्वतःला नाशिककरच म्हणतो. कारण लहानपणी आमचं भोरपट्टीमध्ये वाडा होता, म्हणजे चाळ होती, तिथं आम्ही राहत होतो. आमच्या वडिलांना हिंदीमध्ये शिकवायची इच्छा होती, त्याच्यामुळे पहिली ते चौथी मी ह्याच्यात झालो. नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण केलं. चौथीनंतर पुढे हिंदी शाळा नव्हती, तर पंचवटीमध्ये जे आहे हरिबाईची चाळ, तिथं 5वीमध्ये मी शिकलो. आर्किटेक्टबद्दल म्हणजे कळालं म्हणजे आमच्या घरीच मोठा भाऊ आर्किटेक्टला होता, त्याच्यामुळे आर्किटेक्टबद्दल होतं. त्याच्यामुळे बघ थोडंसं आम्हाला आवड निर्माण झालं बघ ड्रॉइंग काढायची वगैरे. मी आर्किटेक्ट जे कॉलेज ऑफ आर्किटेक्टमधनं 62मध्ये केलं. RCC काय असतं किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शन काय असतं, रेंडरिंग काय असतं हे काहीच माहिती नसतं, सगळं हे असतं. त्याच्यामुळे ते आपोआप शिकणं हाच उद्देश होता. पण अशी आमची फॅमिलीतलं हे नव्हतं की परिस्थिती की बाबा मी शिक्षण घेतलं नाही
तर चालू शकेन असं. त्याच्यामुळे शिकणं हा एकमेव कॉलेजमधनं मी नाशिकला आलो तेव्हा कुठल्या चांगल्या फर्म आहेत तर असोसिएट आर्किटेक्ट्स म्हणून फर्म होती, म्हात्रे आणि पारिक, ते दोघांची फर्म होती. त्यांच्याकडे मी जॉईन झालो ॲज एम्प्लॉय म्हणून आणि मग तिथनं मी शिकलो. तर आमचं लाईफमध्ये म्हणजे म्हात्रे साहेब हे आमचं मेन बॉस, म्हणजे देवसारखं होतं. त्यांची शिस्त बाकीचं जे होतं ते. नंतर बी जोशी जे आहेत ते आम्ही त्यांना मामा म्हणायचो, सगळं नाशिकचे जे सगळं ते दुसरे म्हणजे मामा. मी 1967ला असोसिएट आर्किटेक्चर इंजिनियर्स म्हात्रे साहेबांबरोबर जॉईन झालो. त्यावेळेला हे पहिलं प्रोजेक्ट माझं होतं. कुठलेही फंक्शन होण्यासाठी पूर्वी हॉल नव्हता, म्हणजे पैसा हॉल सोडून नंतर हाच हॉल होता. सगळ्या मिटिंगा वगैरे याचे कोऑपरेटिव्ह सगळ्या मिटिंगा इथं होतात. हा जो कॉन्फरन्स हॉल आहे तो ओव्हल शेपमध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळे कुठेही बसलं तरी ते चेअरमन दिसू शकतात, म्हणजे आय टू आय कॉन्टॅक्ट राहतं आणि मग बोलता येतं. इथं ॲकॉस्टिकल ट्रीटमेंटची गरज नाही, कारण की वरतं जे आहे फॉल सिलिंग ते खडबडीत केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला एको येत नाही. आणखी ही नाशिकमधली पहिली बिल्डिंग आहे जिथे लिफ्ट बसवलेली आहे आणि तीसुद्धा ओटीची लिफ्ट आहे. लोक सुरुवातीला इथे यायचे, नुसते NDCC बँक फिरण्यासाठी यायचे. लिफ्टमध्ये बसले की वरती यायचे, परत खालती जायचे, परत वरती जायचे परत. तर एक दोनदा मी इथे असताना विचारलं, ते म्हणे मजा येते म्हणे लिफ्टमध्ये बसल्यानंतर कसं वाटतं. ही नाशिकमधली पहिली बिल्डिंग आहे. फ्रंटला आम्ही अल्बोटा मार्बल बसवलेलं. ते मार्बल पडू नये म्हणून पाठीमागे याची कॉपर क्लिप टाकलेली आहे. कॉपर एवढ्यासाठी की गंजल्यानंतर गंजत नाही, आणि लोखंडाची क्लिप टाकली तर गंजल्यानंतर मार्बल पडू शकतं. फिन्स म्हणजे ही टाकलेली ते वेस्ट साईडला आहे. तर वेस्ट साईडला आतमध्ये ऊन येऊ नये, जर ऊन आलं तर लोकांना काम करता येणार नाही, म्हणून वेस्ट साईडला फिन्स टाकलेले. बाकीच्या कुठेही फिन्स टाकलेले. आय हॅव ऑलवेज बीन हिअर विथ सर बिकॉज त्यांनी कधीच असं स्टाफ आणि हे वेगळं काही केलं नाही. रादर त्यांच्या ब्रेन्समुळे आम्हालाच खूप फायदा झाला आहे. कधी पण कुठली पण स्क्रीनवर सुद्धा त्यांना कधी काही ड्रॉइंग दाखवलं तर चूक जी असेल ती पटकन सापडते. त्यामुळे वी हॅव कम थ्रू ऑल विथ दिस. आणि इथे काम करताना जी एक वेगळी मजा येते आहे ती पण आम्हाला त्यांच्यामुळेच येते आहे. आणि त्यांचं आर्किटेक्ट हे त्यांचं प्रोफेशनल आहे, पण तेवढंच प्रोफेशनल नसूनही ते लँडमध्ये बाकीच्या गोष्टीमध्ये एवढे होतकरू आहेत. आणि एखाद्या गोष्टीच्या मागे लागले तर ती माहिती मला मिळालीच पाहिजे, जरी त्याचं मला काम नाही आहे. तर हे त्यांचं खूप आम्हाला भावून जातं की त्याच्यामध्ये शिकण्यासारखं आहे. आणि त्यांच्या त्या या मोटिवेशननी आम्ही पुटअप होतो झालो आणि पूर्ण झालो. धन्यवाद सर. सरांबरोबर आम्हाला काम करायची संधी मिळाली, त्याबद्दल सरांचे आम्ही खूप आभारी आहोत. मी 1983 साली मे महिन्यामध्ये पुणे इंजिनिअरिंग कॉलेजला शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली. नाशिकला आलो आणि माझी काकू हेमा जोशी यांनी सांगितलं की तू आता कामाला ये. मी गुप्ता सरांशी बोलते. त्याप्रमाणे सुरेश गुप्तांशी बोलणं झालं आणि त्यांनी लगेचच इमिडिएटली उद्यापासून ये असं सांगितलं मला. म्हणजे माझा रिझल्ट पण लागलेला नव्हता. मी सुरेश गुप्ता यांच्याकडे कामाला सुरुवात केली आणि अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी मला, ज्याला ग्रूमिंग म्हणतात, की इंजिनिअरिंग तर मी केलं होतं परंतु प्रॅक्टिकल नॉलेज त्यामध्ये काहीच नव्हतं. ते पूर्णपणे प्रत्यक्ष साईटवरती कसं काम करायचं, काय काय बघायचं, काय बारकावे त्यातले असतात, हे सर्व गोष्टी आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांच्यामुळे मला समजल्या. मी त्यांच्याबरोबर जवळजवळ 1.5 वर्ष काम केलं
आणि 1.5 वर्षात खरोखरीच माझा एक जो फाउंडेशन म्हणतात इंजिनिअरिंगचं बेसिक फाउंडेशन किंवा साईटवरच्या कामाचं बेसिक फाउंडेशन हे सर्व आर्किटेक्ट सुरेश गुप्ता यांच्यामुळे झालं. साधारण 1981 सालापासून मी सुरेश गुप्तांकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायला लागले. आणि सरांचं वैशिष्ट्य म्हणजे एक कुशल आर्किटेक्ट या मजबूत पायावर त्यांनी आपलं एक विश्व ठामपणे उभं केलं. प्रतिथयश आर्किटेक्ट तर ते आहेतच, प्रसिद्ध होतेच, पण अचूक व्यावसायिक नजर त्यांना लाभल्यामुळे एक यशस्वी बिल्डर म्हणूनही ते नावलौकिक त्यांनी मिळवला आहे. मुख्य म्हणजे योग्य पारख असल्यामुळे त्यांनी सचोटीने काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि बिल्डर्सबरोबर अनेक उत्तुंग इमारती बांधल्या आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केला. प्रोफेशन आणि बिझनेस दोन्हीही सांभाळताना त्यांनी माणुसकीचं नातंही जपलं आणि त्यामुळे अनेक उत्तुंग इमारती उभारूनही त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत आणि ह्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सुरेश जी एक बहुत ही डाउन टू अर्थ, अ वेरी हेल्पिंग पर्सन. मैं नासिक में, मुझे 30 साल हो गए. मैं जब नासिक में नया नया आया था, मैं काफ़ी लोगों को जानता नहीं था और मुझे जब भी किसी प्रकार का मदद चाहिए होता था तो मेरे दिमाग में सबसे पहले जो व्यक्ति आते थे नज़र में वो थे सुरेश जी. और मैं जब भी इनके पास किसी हेल्पिंग हैंड के लिए गया, ही हैज़ ऑलवेज एक्सटेंडेड अ हेल्पिंग हैंड. एंड अ वंडरफुल पर्सन, अ वेरी चरिस्मेटिक पर्सन. एक संपूर्ण व्यक्तिमत्व जो कहते हैं हम जिसे वो सुरेश गुप्ता जी है. शादी हुई तब तो ये अच्छे से कोऑपरेट करते थे मेरे साथ, सब समझाते थे कि किस तरह से करना है, घर में सबके साथ मिलजुल कर रहना है सबके साथ. मायके भी जाती थी तो अच्छा लेटर बहुत अच्छा लिखते थे. भी थोड़ा सा अलंकारिक इसमें कि यानी मुझे भी इतना अच्छा लेटर लिखना नहीं आता था, इतना अच्छा ये लिखते थे. ये बताते थे मैंने ये कंस्ट्रक्शन किया तो बहुत, यानी लोग भी बाहर बहुत तारीफ़ करते थे इनकी कि बहुत अच्छा काम किया इन्होंने. मुझे भी प्राउडनेस फील होता था कि बहुत अच्छे आर्किटेक्ट करके इनका बहुत नाम था उस वक्त कि अच्छा काम करते सब सिंसियरली सबको. और इनके क्लाइंट्स भी बहुत तारीफ़ करते थे इनकी कि हमको बहुत, यानी घरेलू आर्किटेक्ट तो है, हमारी फैमिली प्रॉब्लम्स भी सॉल्व करते हैं ये. मुझे भी लायंस क्लब में आने के लिए इन्होंने ही प्रोत्साहित किया, मेरी बेटी ने, इन्होंने कि तुम लायंस क्लब के मेंबर बन जाओ. उसके बाद धीरे धीरे इनके हेल्प की वजह से मैं आगे बढ़ी और प्रेसिडेंट तक बढ़ी. इन प्रेसिडेंट होने को मुझे थोड़ा डर लग रहा था, तो ये बोले कोई डरने की बात नहीं, मैं तुम्हारे साथ हूँ. उन्होंने बहुत कोऑपरेट किया मुझे, सब एक्टिविटीज़ करने में मुझे हेल्प करते थे कि कुछ भी करना है तो. उन्होंने बहुत मेहनत बहुत की ज़िंदगी भर, बहुत उसको, यानी यहाँ तक पहुँचने के लिए. हम सिटी में छोटे से घर में रहते थे और हमारे सास ससुर का भी बहुत योगदान है उसमें. उन्होंने बहुत मेहनत की, सब बच्चों को पढ़ाया लिखाया, सब अच्छा से संस्कार किए अच्छे उनकी वजह से. और ये भी अपने माँ बाप का बहुत रिस्पेक्ट करते हैं कि उनकी वजह से हम लोग आगे आए. ये बहुत मेहनत है उन लोगों ने, इन्होंने भी बहुत मेहनत की, तब हम लोग इस मुकाम पर आप पर पहुँचे हैं. एक्चुअली बचपन से ही मैं पापा को और चाचा जी को काम करते हुए देखती थी, डिज़ाइन करते हुए देखती थी, प्रोजेक्ट्स हैंडल कर रहे हैं. और मुझे उस वक्त आर्किटेक्चर क्या है एग्जैक्टली ये नहीं पता था, लेकिन मुझे वो बहुत चीज़ें फैसिनेट करती थी कि वो जिस डेडिकेशन से काम कर रहे हैं. अब जैसे बचपन से सत्यप्रकाश अंकल मैं चाचा बुलाती हूँ, जबकि हैं वो मेरे ताऊ जी, बड़े पापा, लेकिन प्यार से मैं हमेशा से ही उनको चाचा बुलाती रही हूँ. तो हर फर्स्ट चीज़ मेरी उन्होंने ला करके दी. फर्स्ट घड़ी, फर्स्ट साइकिल. कॉलेज में मुझे जिस कॉलेज में एडमिशन लेना था वहाँ जैसे थोड़ा सा ओपिनियन डिफरेंस था पापा का और मेरा, तो चाचा ने मुझे वहाँ ले जा कर के एडमिशन दिलवा दी कि चल मैं तुझे वहाँ एडमिशन दिलवा देता हूँ. तो हर चीज़ में मुझे उनका बहुत प्यार भरा सपोर्ट रहा. और पापा का तो हमेशा ऐसे थोड़ा सा मेरे लिए स्ट्रिक्ट एटीट्यूड था, जो कि मुझे बाद में फील हुआ कि वो मेरे कितने काम आया.
कि अननोन सिटी में आकर के वो मेरे लिए एक तरह से फाउंडेशन बना कि यहाँ आकर के मैं उनकी वजह से स्ट्रगल कर पाई। पापा और चाचा की एक बात तो मुझे हमेशा याद रहती है कि तुम्हारे मेहनत का और तुम्हारे नसीब का तुमसे छीन करके कोई नहीं ले जा सकता। और आज वो चीज़ वाकई में मैं होते हुए देख रही हूँ। तो थैंक यू सो मच चाचा जी और पापा, एंड मैनी कॉन्ग्रेचुलेशंस बोथ ऑफ यू। दोनों लोग मेरे रिश्ते में ससुर लगते हैं और बहुत ही अच्छी तरीके से मुझसे बातें की जाती हैं, समझाया जाता है। मेरे को किसी भी चीज़ की कोई फाइनेंशियल कुछ समझ लेना होती है तो अकाउंट से संबंधित तो चाचा जी से बात होती है। पापा का भी बहुत सपोर्ट रहा है मुझे। इनकी क्वालिटी मेरे को सबसे ज़्यादा अच्छा ये लगा कि सादा जीवन और उच्च विचार, समाज के लिए कुछ न कुछ करते रहना, निरंतर प्रयास करते रहना। सुबह से शाम तक कोई भी आदमी उनसे जो जुड़ा हुआ है किसी भी रूप में, उनसे वो मदद के लिए हमेशा तैयार रहते हैं। खासकर पापा के लिए मैंने अभी कुछ साल पहले कुछ उनके पार्टियों वगैरह में उनको मैंने बाबूजी के नाम से संबोधन सुना कि मेरे ससुर सुरेश गुप्ता जी को लोग बाबूजी के नाम से पहचानते हैं। तो यह शब्द सुनते ही बहुत ही आत्मीयता लगी कि एक बाबूजी, घर का मुखिया जो फील होता है किसी को बाबूजी बोलना, और वैसे समाज के लोग, उनसे जुड़े हुए लोग उनको जो बाबूजी के नाम से संबोधन करते हैं, ये सुन के मुझे बहुत प्रसन्नता लगी। मेरा रिलेशन उनके साथ मतलब हमेशा हंसी मजाक और मस्ती वगैरह करने का ही रहा है। और मतलब बचपन से ही दोनों नाना जी कभी घुमाने ले जाते थे, कभी कुछ नया नया लाते थे, खेलते थे मेरे साथ बचपन में। और सीखा मैंने ये है कि नाना जी हमेशा यही सिखाते थे कि ये क्या कहते हैं, मेहनत करते रहो और ये क्या कहते हैं, सक्सेस मिली जाएगी। हे दोघं माझे धीर आहेत. पहिल्यापासून शिकत होते तर मला वाटत होतं की हे मोठे काहीतरी होतील. माझा त्यांना भरपूर आशीर्वाद आहे. ते असेच वागो. When I came into the family, I have come from a nuclear family. Then शादी होकर आई तो I was too young, I was only 19. So one fine day someone asked, अरे इसकी तो सिर्फ 12th हुई है. And they both were like, no, charity begins at home. Both are into education. So they asked me to join college. I did my graduation. Then I did my post-graduation into taxation law. तो वो ऐसा था, they were so keen on education and I've inherited, like you inherit from your parents but I've inherited from my in-laws कि तुमको पढ़ाई कितनी important होती है ये चीज़. So basically if you say how I am inspired from them, I am following on their footpath. Right now I am pursuing architecture right now, so there's no need for explanation how I am inspired through them. And as for how they have helped me in my childhood and all, they have always encouraged me to take parts in different things and always they helped me in my childhood to be happy. पहले जैसे आर्किटेक्चर में अंकल के संग में ऑफिस जाता था, देखता था, तो उससे उनसे इंस्पिरेशन मिला. आज जो भी खड़ा हूँ ये दोनों अंकल के इंस्पिरेशन से ही खड़ा हूँ. एक है ना, उनका काम में है ना बहुत कंसिस्टेंसी रहती थी. दूसरा उनके इसमें काम में एक हमेशा मैंने देखा है कि क्लाइंट को मैक्सिमम बेनिफिट क्या मिल सकता है, वो हमेशा प्लान के ऊपर बहुत ज़्यादा जोर देते हैं, सर्कुलेशन पे जोर देते हैं. और उन्होंने बाद में जब भी बिल्डर के लिए दिया तो मैक्सिमम एफएसआई कैसे मिलेगा और बिल्डर का मैक्सिमम फ़ायदा कैसे होगा यही देखा है. वो बंगलों में भी देखते थे तो यूटिलिटी वाइज कैसे ज़्यादा से ज़्यादा यूटिलिटी मिल सकती है, जगह स्पेसेस कैसे डिज़ाइन हो सकते हैं, उसके ऊपर ही उनका कंसंट्रेशन होता था. तो इसी तरह उनको अच्छी हेल्थ रहे, अच्छे से रहे, सबको इंस्पायर करते रहे. और अभी भी वो इतने एक्टिव है काम में कि दोनों भी जन की अभी भी ये एज में भी वो काम करना चाहते हैं. तो इसी तरह हंसते खेलते पूरे परिवार के साथ रहे, यही हम चाहते हैं. त्यांच्याकडनं सगळ्यात महत्त्वाचं एकच शिकायचं होतं की काम कसं करायचं, प्राधान्य कशाला द्यायचं, कुठल्या वस्तूचा याला किती टाईम द्यायचा, हे त्यांनी शिकवत गेले ते आम्हाला.
हिशोब कसा ठेवायचा. सत्यप्रकाश काका जे आहेत ते हिशोबामध्ये अतिशय माहीर आहेत. एक एक पैसा इन्कम टॅक्सचं कसं करायचं, CAशी कसं बोलायचं, कुठला कागद कसा ठेवायचा, हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं आणि आत्तापर्यंतही तेच करतात आहे. And when I came to this house, it was a big joint family. I was little scared of people because I didn't see so many people in my place. My family was a small family. But slowly, as years passed away, slowly when I learned to live with them, they were very polite and very caring and also open-minded. They have worked so much. They have worked very hard in their life. And I want them to relax for some time at least. They should go out for a small trip or a picnic. They should have a day in a month or so for leisure time for themselves. I cannot comment much on how it works in the office as such, but at home or whatever I've seen from the office perspective, they are working day and night, is what I know. So like my father said, we had a toy shop and from there we are here, right? So you can imagine the amount of hard work that everybody has put in. And one thing that they do perfectly is growing along with the family together. Taking the family along for the success is the main motto. And so there is no stop, there's no full stop. So even if they are 80 or 75, it doesn't matter. They're just going on. And you should get your family along when there is a path of success. You're not the only ones walking over there. So this is what I've learned from him, and it is a very big message that they give. दोनों के साथ काफ़ी प्यार भरा स्नेह भरा रिलेशनशिप है. दोनों हमेशा जब भी मुझे हेल्प की ज़रूरत होती है तो हेल्प मिल जाती है. अगर मुझे कोई एडवाइस की ज़रूरत होती है तो एडवाइस मिल जाती है. तो हमेशा से अच्छा रिलेशनशिप रहा है. मेजर बात ये सीखने मिली है कि काम तुम्हारा कभी भी रुकना नहीं चाहिए. बेसिकली अगर तुम संडे हो, सैटरडे हो या कोई भी दिन हो वीक का, तो अगर तुम अपने काम को लेके पैशनेट हो तो तुम वो हर वक्त कर सकते हो. तो ये सबसे बड़ी चीज़ रही है. हमेशा से जॉइंट फैमिली में रहने की वजह से हमने कभी ये देखा ही नहीं कि हमारे पापा और हमारे चाचा कभी डिफरेंट है. जब मैं पढ़ रही थी, मेरा ग्रेजुएशन हुआ और मैं पोस्ट ग्रेजुएशन के लिए आगे पढ़ना चाहती थी. घर से कोई राजी नहीं था. तो जो सपोर्ट सुरेश चाचा ने दिया कि मैं ये पढ़ना चाहती हूँ तो इसको पढ़ाओ, और हॉस्टल में उस वक्त भेजना और मुझे पढ़ाना, उनका सपोर्ट ही था जिस वजह से मैं आज जो भी हूँ, जो बनी हूँ, उनकी वजह से हूँ. चाहे मैं खुद भी जॉइंट फैमिली में था, तो जैसे जॉइंट फैमिली में होता है वैसा ही यहाँ कोई अलग नहीं. जो घर के बड़े हैं वो सब पिता समान होते हैं, यही हमने देखा और यही मैंने ससुराल में भी देखा. छोटे नाना जी तो मुझे ऐसी याद है कि जैसे मैं यहाँ पे US आने वाली थी या पढ़ने के लिए आने वाली थी, छोटे नाना जी ने बहुत इंस्पायर किया, हमें बहुत सिखाया कि तुम्हें आगे पढ़ना चाहिए, ये करना है, वो करना है. और वो पहले से भी आर्किटेक्ट थे और फिर घर पे भी वो ऐसे मैंने उन्हें हमेशा काम करते हुए देखा. तो मुझे ऐसा बहुत इंस्पिरेशन आता था उनसे कि मुझे भी आगे ज़्यादा पढ़ाई करनी है. और मैं उनके साथ ही, मुझे याद है तो स्कूल भी गई थी. वो स्कूल में उन्होंने स्कूल शुरू किया तो वहाँ पे भी स्कूल में गई थी. तो मुझे देखकर ऐसे लगा था कि इट्स आई एम सो लकी कि मैं ऐसे किसी को जानती हूँ मेरे रिलेशन में जो स्कूल शुरू कर रहा है खुद का, या फिर बैंक का ध्यान रख रहा है और इतना कुछ करता है. वो परिवार के लिए करता है, हमारे लिए करता है, खुद के लिए करता है. तो इट्स वेरी इंस्पायरिंग फॉर मी एटलीस्ट. तो सबसे पहले जो घर प्रवेश जैसा हुआ था, मैं फुल फॅमिली से मिला था. तो दोनों नाना जी से मिला था. अँड मैं महाराष्ट्रीयन हूँ, तो माझ्याबरोबर मराठीतच एकदम सगळं कॉन्व्हर्सेशन्स, आणि इनफॅक्ट आताही फोन करतात तर मराठीतच बोलतात. सॉरी आय वॉज. तर खूप छान वाटतं असं, म्हणजे माझी मदर टंगमध्ये मला बोलता येतं यांच्या फॅमिलीमध्ये पण, तर खूप बरं वाटतं ते. अँड लग्नात पण खूप सपोर्टिव्ह आणि नेहमीच होते. काही गरज लागली तर नेहमीच होते ते दोघंही.
So I'm extremely fortunate to have both of them in my life. They have both been extremely inspirational for me. They've always instilled in me the belief that setbacks are an opportunity for growth and improvement, and that life is a constant iteration and it's a challenge, and there are going to be roadblocks, but it will always be a continuous process of refinement. The importance of resilience and adaptability and constant pursuit of improvement is gonna be always there, and things are gonna happen. But if there are times when the setbacks take the better of you, we are there for you and we will stand strong for you. So come back to us. सुरेश जी, बाबू जी और सत्यप्रकाश मामा जी हमारे फैमिली के सबसे पहले आर्किटेक्ट है ये, और इनको देख के आर्किटेक्ट्स की धरोहर आगे बढ़ रही है, और मैं भी आज उन्हीं की वजह से आर्किटेक्ट बिल्डर जो भी बना हूँ इन दोनों की वजह से बना। जो मेहनत से इन्होंने आज इतना बड़ा विश्व खड़ा किया है और समाज के प्रति अपना एक जिम्मेदारी जो ये लोग समझते हैं, जो आप देख सकते हैं अलग अलग स्कूल, कॉलेज, बैंक और अपने परिवार के लिए जो कुछ किया है, वो देख के इनको फॉलो हम करते हैं और इनके जैसा थोड़ा बहुत बनने की हम कोशिश कर रहे हैं। मामा जी बहुत ही टैलेंटेड है, दोनों ही मामा जी, और हमेशा हम लोग उनके एडवाइस लेते हैं और वो हमेशा हमको गाईड करते हैं। बाबूजींबद्दल मला थोडक्यात आपल्या संस्थेविषयी सांगण्याची गोष्ट अशी आहे की आर्किटेक्ट आणि इंजिनियर असोसिएशन नाशिक ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची एकमेव अशी संस्था आहे की तिथे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स हे दोघं एकत्रपणे काम करतात। तर या संस्थेची जी स्थापना जी आहे हे बाबूजींच्या पुढाकाराने 1978ला त्यांच्याबरोबरचे आणखीन सिनियर्स मोस्ट आर्किटेक्ट आणि इंजिनियर जे होते त्यांनी मिळून ही संस्था स्थापन केलेली होती। तर हे असे जे बाबूजी आहेत आणि आमचे सत्यप्रकाश गुप्ताजी पण आहेत, तर हे सर्वच गुप्ता फॅमिलीज त्यांच्या प्रोफेशनल कारकिर्दीमध्येच नाही तर ते सोशल वर्कमध्ये सुद्धा पुढे असतात। गुप्ताजींबद्दल बोलायचं, बाबूजींबद्दल तर सुरुवात कुठून करायची? बाबूजींचा कामाचा आवाका खूप मोठा, म्हणजे ही इज अ रिअली अ मल्टीटास्किंग पर्सन। ते एकाच वेळेस ऑफिसही सांभाळायचे, जमिनीचा त्यांचा अभ्यास प्रचंड होता, त्यांना बँकिंग किंवा आर्थिक विषयाची गती आहे, म्हणजे आर्थिक विषयाची गती असलेला आर्किटेक्ट असू शकतो हेच आमच्यासाठी त्यावेळेस एक नवीन होतं। आणि बाबूजी त्या मोजक्या लोकांपैकी होते की ज्यांनी मला सांगितलं की तू खूप तरुण आहेस आणि मोठ्या पदावर काम करताना नेहमी जमिनीवर राहावं लागतं, छोटं होऊन मोठं बनावं लागतं। हा त्यांनी दिलेला गुरुमंत्र मी आजही अंमलात आणतो आहे। आता सत्यप्रकाशजींबद्दल बोलायचं झालं तर खरं तर ते बाबूजींपेक्षा वयाने मोठे, आणि एखादी सावली जशी आपल्यासोबत चालते की एका लहान भावाच्या मागे एक मोठी सावली कायम उभी राहिलेली आहे। आणि बाबूजींच्या जडणघडणीत जेव्हा आम्ही बघतो की शांतपणे त्या सावलीने तिचं योगदान बरोबर दिलेलं, आणि नाशिकला म्हणजे कोणत्याही शहराला काही नवरत्न लाभलेले असतात, तर नाशिकला जे काही मोजके नवरत्न आर्किटेक्ट्स लाभलेले आहे त्यातलं बाबूजींचं स्थान हे नक्कीच मोठं राहील। आमचा जो रचना ट्रस्ट आहे त्याचं थोडंसं प्लॅनिंग आर्किटेक्चर म्हणून आणि काय करता येईल बुवा अशा तऱ्हेने वेळोवेळी त्यांनी मार्गदर्शन केलं। इमारतींचं आर्किटेक्चरही त्यांनी केलेलं आहे, बांधकामही त्यांच्या सुपरविजनखाली झालं। सुरेशजींचं वैशिष्ट्य म्हणजे हे की सामाजिक कार्य करीत असताना आपला व्यवसाय सांभाळून शैक्षणिक कार्यातही त्यांचा सहभाग असेल। विशेषतः शाळांची एकंदरीत आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना हे जाणवलं की संस्थेला काहीतरी कायमस्वरूपी असं उत्पन्नाचं साधन असावं, म्हणून नवरचना विद्यालयाच्या या ठिकाणी त्यांनी गाळे बांधण्याची सूचना केली। ते गाळे बांधून दिले। आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जिथे प्रेमाचे संबंध आहे तिथे आर्थिक व्यवहार त्यांनी कधी पाहिला नाही, आणि म्हणून संस्थेचं आर्किटेक्ट म्हणून काम करीत असताना निःशुल्क त्यांनी काम केलेलं आहे आणि योग्य तो सल्ला देऊन संस्थेच्या प्रगतीत हातभार लावलेला आहे। हिंदी सभा की जो स्कूल है श्यामलाल गुप्ता हिंदी स्कूल, वो इन्होंने ज़मीन डोनेट की थी अगर हिंदी सभा को, उसके ऊपर स्कूल हम लोगों ने सब ने मिल के, इनका भी सहयोग था, इन्होंने आर्किटेक्चरल यही थे, ज़मीन इनकी थी, इनके पापा जी के नाम से अपने स्कूल चलाई है। अनुशासन के तो बहुत यानी पक्के हैं वो। अनुशासन के मामले में
अगर मेरी भी गलती हुई या मैंने कोई काम नहीं किया तो उसका जवाब पूछते थे। तो किसी भी संस्था में अगर किसी का काम दिया, जिम्मेदारी दी और उसका वो काम अगर नहीं किया तो जवाब पूछने से तो उसके ऊपर लाइबिलिटी आ जाती है, तो वो ना चाह के भी उसको काम करना पड़ता है। तो वो अनुशासन जो है ना वो इनका बहुत ये था। ऐसा है कि वो डेडिकेटेड व्यक्तिमत्व है, डेडिकेटेड, जो काम हाथ में लेते उसमें पूरे ध्यान देके और पूरा डेडिकेशन साथ वो काम पूरा करते हैं। और जो भी सजेशन किया जाता है हमारी तरफ से वो पूरा ध्यान देकर उस प्रमाणे वो काम करके देते हैं। वो मतलब आर्किटेक्ट में ऐसा कहा जाता है कि पूरा कस्टमर का बात सुनने का नहीं, पूरा कस्टमर बात सुनते हैं आर्किटेक्ट लोग। तो उनके पास ये ऐसी कला है कि सामने वालों को ऐसा लगे भी पूरा बात उनका सुन लिया है और वो अपना हिसाब से डिज़ाइन बनाते हैं। क्योंकि डिज़ाइन बनाने में अपना दिमाग ही चलाना पड़ता है, सामने की पूरी सुने तो गड़बड़ हो जाती है। तो एक कला उनके पास है कि डिज़ाइन ऐसे बनाते कि सामने वाले को लगे वो पूरा सुन लिया है, लेकिन डिज़ाइन वो अपना खुद का बनाते हैं और इसी में उनका यश है, उसी में उनकी सार्थकता है, ऐसा लगता है। त्यांचा स्पष्ट स्वभाव आणि काम करण्याची पद्धत ही तशी कोणाला न घाबरताना एखादी गोष्ट जर योग्य असेल ती योग्य प्रकारे मांडणे हा बाबूजींचा खरंच चांगला स्वभाव आणि हा स्वभाव मला कायम आवडायचा। म्हणजे आम्ही तेव्हा तसे बिझनेसमध्ये नवीन होतो, तरी पण त्यांनी काही अडचण आली तरी आम्हाला त्यांनी मदत केली। ते उपाध्यक्ष म्हणून याच्यामध्ये क्रीडाईमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि रूल रेग्युलेशन कसे असतात आणि सामान्य जे आमचे सभासद होते त्यांना सुद्धा योग्य मार्गदर्शन हे बाबूजीकडून घेतलेलं आहे। सत्यप्रकाशजी गुप्ता आणि सुरेश गुप्ता ही दोघंही आमच्या खूप वर्षापासून संबंधात आहेत। आर्किटेक्ट क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही या दोन्ही भावांनी उत्तम काम केलं। आज निर्मितीसारखी पतसंस्था सुरेश गुप्तांनी उभी केली, सत्यप्रकाशजींनी अख्ख्या कुटुंबाला मोठं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या दोघांनाही हा जो आज अवॉर्ड मिळालेला आहे हा निश्चितच नाशिककरांचा मोठा सन्मान आहे असं मी मानतो। हा जो आय निर्मिती लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड आहे ते खरं म्हणजे ही मुळातच सुरेश गुप्ता सरांची, बाबूजींची ती संकल्पना होती। त्यांनी अनेक वर्ष आग्रह धरला होता आणि त्यानंतर ते आज आपलं हे माझ्या मते आपलं 4थं पर्व आहे आणि मला आनंद होतो आहे की या 4थ्या पर्वात आपण बाबूजींना आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू सत्यप्रकाश गुप्ता सरांना आपण या पुरस्काराने सन्मानित करतो। सो हे एक समाधानाची आनंदाची गोष्ट आहेच। ते उद्यमशीलता ही मी त्यांच्यामध्ये सगळ्यात मोठी क्वालिटी बघितली। कारण काय होतं की अनेक आर्किटेक्ट्स मला माहिती आहेत की अनेकदा आपण आर्किटेक्चर हे पॅशन म्हणून आपण प्रॅक्टिस करतो आणि अनेकदा माझे असे काही मित्र आहेत की फायनान्शियल ॲस्पेक्टकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो ते पॅशन असल्यामुळे। आणि तो हा जो फायनान्शियल ॲस्पेक्ट आहे तर तो ॲज अन आर्किटेक्ट मला त्यांच्यामध्ये तो खूप भावला। म्हणजे त्यांचे अनेक सारे उपक्रम आहेत जे वेगवेगळ्या पद्धतीने ते उत्पन्नांची साधनं त्यांनी निर्माण केलेली आहेत, स्वतःसाठी केलेत आणि इतरांसाठी पण करून दिलेले। आणि इतक्या वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळे विचार असणाऱ्या, वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना एकत्र घेऊन जाणं आणि त्यांनी बाबूजींच्या मागे उभं राहणं, तर ही ॲक्च्युली बाबूजींच्या त्यांच्या त्या लिडरशिपला मिळालेली ती पावती आहे। तर त्याच्यामुळे मला म्हणजे त्यांच्याकडनं काय घेता येईल तर ते मी ती लिडरशिप मी नक्की घेईल। मोठा कोण छोटा कोण हा त्यावेळेस काय विषयच नव्हता, पण एवढे सिनियर असूनसुद्धा आमच्यापेक्षा सिनियर होते तरीसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीत आम्हाला सांभाळून घेतलं, वागणूक दिली ही कमेंडेबल होती। आणि या दोघं बंधूंना इतरांना आपलंसं कसं करून घ्यावं आणि ज्युनियर्सना ज्ञान कसं द्यावं ही हातोटी फार चांगली त्यांना माहिती होती। आमचे जसे ते ज्येष्ठ होते तसे ते आम्हाला श्रेष्ठही वाटले, कारण ॲक्सेसिबल असणं हे दोघा बांधूंचंच हे आहे, काय म्हणजे वैशिष्ट्य आहे असं मी म्हणेन। विशेष म्हणजे या दोघांच्याही वागण्यात जी प्रोफेशनल व्यतिरिक्त जी सभ्यता होती ना
ती आकर्षक होती. म्हणजे आपुलकी निर्माण करावं असं लोहचुंबकीय त्यांचं व्यक्तिमत्व निश्चित आहे, त्यात काही वादच नाही. जमतील ना जमतील असा कोणताही किंतु मनात येत नाही की जेव्हा अशी माणसं समोर असतात. सुरेश गुप्ता, सुरेश आणि सत्यप्रकाश यांना सगळ्यात मोठा पहिल्यापासून ओळखणारा, म्हणजे लॉंग पिरियडमध्ये ओळखणारा मी एक जे आहे त्यापैकी मी एक आहे. काम अँड क्वाइटली एथिकल प्रॅक्टिस करणारे हे लोक होते. मी त्याचं नाव तसं होतं. आणि खरी सेवा प्रोफेशनची या लोकांनी केली त्यावेळेला. हे अवॉर्ड तर चांगल्या अतिशय होतकरू आणि वेगळ्या पर्सनॅलिटीला, म्हणजे नुसतं यांनी प्रोफेशनमध्ये नाव मिळवलं, याने बँकिंग क्षेत्रात नाव मिळवलं आणि बांधकामही केली भरपूर. तर ह्या लोकांनी जे केलेलं आहे कार्य ते पुढे चालत राहो, यांना शुभेच्छा. बाबूजींचा एक जो मला त्यांनी त्यावेळेस मला सल्ला दिला होता की कुठलीही गोष्ट तुम्हाला जर काही नाही आवडत आहे तर दुसरं काय पाहिजे हे तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे, नुसतं नाही म्हणून नाही चालत आहे. हा जो मोठेपणा आहे त्यांचा तो आज तागायत आहे की तुम्हाला पर्याय पण माहिती पाहिजे. ही जर वाट नको तर दुसरी वाट. आणि अशा तऱ्हेने बाबूजींचा माझा इतका चांगला संबंध आला, चांगला. आत्तापर्यंत बाबूजींचा स्वभाव, सत्ताप्रकाशाचा स्वभाव, इतके चांगले अनुभव येत गेले मला. हे मला फारच छान वाटतंय आणि खूप आनंद होतोय. सुरेशसारखी जी मंडळी आहेत ती इतर देखील कामाच्या संदर्भामध्ये भरपूर नाशिकमध्ये सुरुवातीपासून हे होती, खूप इन्व्हॉल्ड होती त्यावर. अतिशय एकतर कसं अतिशय बारीक गोष्टीवरती भरपूर मोठ्या लक्ष देण्याचा त्याचा हे होता सुरेशचा एस्पेशली. आणि या संदर्भामध्ये जेव्हा आम्ही त्या मंडळींशी बोलत होतो किंवा जे लोकल असोसिएशन पण जी स्थापन होत होती त्या सुमारास वगैरे 74-75च्या दरम्यान वगैरे, तेव्हा विसुभाऊ पाटणकरांच्या ऑफिसमध्ये सत्यप्रकाशजी त्यांच्याबरोबर काम करत होते वगैरे. त्याच्यामुळे त्यांच्याशी देखील तसेच संबंध आले. इन शॉर्ट गुप्त फॅमिलीचीच आमचे बऱ्यापैकी संबंध वाढले त्या दिवसांमध्ये वगैरे. क्रीडाचा बर्थ प्लेस हा नाशिक आहे आणि ती ग्रो करण्यासाठी जे काही फाउंडर पिलर्स होते नाशिकचे, सुरेशभाई गुप्ता जे आमचे चांगले मित्र आहेत, ही वॉज वन ऑफ दॅम. व्हेरी स्टुडियस पर्सन. अत्यंत म्हणजे क्रीडा नाशिकच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्याच्या फॉर्मेशनमध्ये, त्याच्या ग्रोथमध्ये टोटल इंटेलिजन्स सुरेशभाईचा चांगला सपोर्ट राहिलेला आहे. त्यावेळी मी, रामेश्वरजी सारडा, नेमिचंद पोद्दार, हंसवाणी अशी एक 5-6 जणांची टीम, विजय कोठारे अशी एक 5-6 जणांची टीमनी मिळून नाशिकचं फॉर्मेशन केलं. आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ की गुप्ताजींना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळतो. ही डिझर्व्स इट. त्यांनी जी काही कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीसाठी, त्यांनी जे काही नाशिकच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं, दॅट इज रिअली अन ग्रेट कॉन्ट्रीब्युशन. सुरेशच्याबद्दल सांगायचं तर त्याच्या एवढा साधा आणि सरळ माणूस मला भेटलेला नाही. आर्किटेक्चरचा व्यवसाय करत असताना फार वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्सना आपल्याला सामोरं जायला, आणि अशा काळामध्ये लोक हडबडून जातात, गडबडून जातात. सुरेश सारखा शांत राहणारा कुठल्याही प्रसंगामध्ये आणि अतिशय शांतपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणारा माणूस पाहिला. सत्यप्रकाशच्या बद्दल म्हणायचं तर तसा तो वयाने बराच मोठा असल्यामुळे त्याच्यावर मला जास्त वेळ घालवता आला नाही. पण ज्या वेळेला आम्ही वेगळ्या वेगळ्या स्टडी टूर्सला बरोबर जायचो, आर्किटेक्ट्स किंवा कुठल्या कन्व्हेन्शन्सला जायचो, त्यावेळेला मला सत्यप्रकाशचा एक गुण खूप आवडायचा, म्हणजे तो अतिशय प्रेमळ आहे. अतिशय प्रेमळ म्हणजे समोरचा माणूस व्यवस्थित जेवला, त्याला काय जे हवंय ते त्याला मिळाले की नाही हे जातीने चौकशी करणं हा त्याचा अतिशय मोठा गुण आहे. दुसरं म्हणजे त्याचा अतिशय चोखपणा, प्रत्येक गोष्ट, हिशोब, वागणं हे सगळं सरळ आहे, त्याच्यामध्ये कुठेही लपवालपवी नाही. हा सत्यप्रकाशचा गुण फार मोठा आहे. सुरेशजींच्या भरपूर क्वालिटीज आहेत. त्यांच्या क्वालिटी शिकण्यासारख्या लोकांना खूप आहेत. पहिल्यांदा म्हणजे ते एक व्हिजनरी आहेत. दुसरा त्यांचा गुण म्हणजे उपक्रमशीलता. त्यांचं इतकं कार्यकर्तृत्व आहे नाशिक शहरामध्ये. म्हणजे गुप्ता घराणं हे नाशिकमध्ये इतकं नावारूपाला आलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ह्या 2 भावांचा खूप हात आहे. त्यांनी उत्कृष्ट पद्धतीच्या निरनिराळ्या चांगल्या इमारती नाशिकच्या क्षितिजावर उभ्या केल्या आणि एक क्वालिटी मेंटेन केली बांधकामात.
त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे बांधकामात त्यांनी क्वालिटी मेंटेन केली, त्यामुळे हा जो त्यांना काही पुरस्कार आता मिळालेला आहे तो कमीत कमी 10 वर्षापूर्वी मिळाला पाहिजे होता असं मला वाटतं. आदरणीय सुरेश गुप्ता सर आर्किटेक्ट यांच्या मनामध्ये आर्किटेक्टच्या बाबतीत नेहमी खतखत होती की यांना व्यवसाय सुधारण्यासाठी आर्थिक गरज पडते आणि ती आर्थिक गरज कशी आपल्याला पूर्ण करता येईल या उद्देशाने साधारणतः 90 ते 95च्या दरम्यान त्यांच्या कल्पनेतनं की आर्किटेक्ट सभासदांसाठी एखाद्या संस्थेची स्थापना करावी आणि त्या उद्देशाने निर्मिती नागरी पतसंस्था स्थापन करण्याचा त्यांच्यामध्ये विचार आला. त्यांची जी धडपड, त्यांचा पाठपुरावा आणि यामुळे अतिशय अल्पावधीतच त्या संस्थेची स्थापना करण्यामध्ये, नोंदणी करण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. गुप्ता असोसिएटचे संचालक माननीय आर्किटेक्ट सुरेश गुप्ता, माननीय सत्यप्रकाशजी गुप्ता यांना IIA संस्थेने व आमच्या निर्मिती पतसंस्थेच्या संयुक्त पुरस्काराने जो काही जीवनगौरव पुरस्कार दिलेला आहे तो मी तर खरोखर म्हणेल की हा सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा क्षण आहे बाबूजींच्या जीवनामध्ये. या क्षणासाठी आम्ही सर्वजण अतिशय उत्सुक होतो. तो क्षण आलेला आहे. ऑल ऑफ यू आर व्हेरी हॅपी. आम्ही आभार मानतो सर्व आयोजकांचे ज्यांनी पुरस्कारासाठी निवड केली आमच्या बाबूजींची. अर्थात ते यथार्थच आहेत. लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार दिल्यानंतर बाबूजी थांबतील तर ते बाबूजी कसले. मला वाटतं हा पुरस्कार फक्त दिला जातो आहे पण ते अखेरपर्यंत कार्य करतील, कारण त्यांच्याकडनं आम्ही प्रेरणा घेतो. सोशल वर्कची दोघांना मनापासून आवड होती. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या नाशिक शाखेने त्यांची दोघांची यावेळेस ह्या पारितोषिकासाठी निवड केलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे की आम्ही फार वर्ष एकत्रपणे काम करतो आहोत. बाबूजी हे फार मितभाषी आहेत, परंतु त्यांच्यामध्ये एक प्रकारची आपण म्हणता येईल त्याला कौशल्य म्हणता येईल. तो एक फार वेगळा कौशल्य आहे की जे सामाजिक, शैक्षणिक तसेच ह्या आर्थिक गोष्टीमध्ये लोकांना सामावून पुढे नेण्यामध्ये त्यांचा एक गुण आहे वेगळा. लँड आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये बाबूजींनी मला पुढे आणलं. बाबूजींना आणि सत्यप्रकाशजींना जो आज जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचे फार आभार. बाबूजींचं जे काम बघितलं ते अतिशय मितभाषी आहे परंतु अतिशय चांगलं काम आहे आणि संस्थेच्या हिताच्या दृष्टीनेच त्यांचे सर्व निर्णय असतात. सगळ्या स्टाफला, संचालकांना सगळ्यांना एकत्र घेऊन काम करत असतात. सर्वप्रथम मी सुरेशजी गुप्ता आणि श्री सत्यप्रकाशजी गुप्ता यांना निर्मिती आजीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना या भावी आयुष्यात पुढे उत्तम असं आरोग्य लाभो ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. संस्थेचे ते सर्व कारभार व्यवस्थित व चोखपणे, पारदर्शीपणे सांभाळत असतात. त्यांच्या चाणक्ष कुशल नेतृत्वामुळं संस्था आज ह्या पोझिशनला आलेली आहेत. त्यांचं कामाबद्दल असलेलं प्रेम, संस्थेबद्दलचंही प्रेम, ह्यामुळं त्यांची संस्था आज ह्या लेवलला पोहोचलेली आहे.